नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स आहेत ते तुमच्या यूट्यूब चॅनलला तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये लवकर पोहोचून जातील। आजचा आपला लेटेस्ट अपडेट म्हणजे आता 2 दिवसा अगोदर आपली जी ऑफिशियल आन्सर की आहे ती रिलीज झालेली आहे, प्लस आपलं जे OMR शीट आहे ते पण आलेलं आहे। म्हणजे आता तुम्हाला हे खूप सोपं झालंय तुमच्या मार्क्स काढायला की आपले मार्क्स किती येतील। तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमची OMR आन्सर शीट तुमच्या ईमेलला आली असेल, एकतर तुम्ही स्पॅम बॉक्समध्ये चेक करा, इनबॉक्समध्ये चेक करा, तिथं जर ती आली नसेल तर थोडी वाट बघा, किंवा जे वेबसाईट आहे त्यांचं तिथं तुमचे ऑफिशियल क्रेडेन्शियल्स टाकून तिथं लॉग इन करून तुमची OMR शीट जी ती डाउनलोड करून घ्या। आता OMR शीट डाउनलोड केल्यानंतर इथं तुम्हाला साईडला OMR शीट दिसेल, तिथं तुम्हाला जे काही तुम्ही ऑप्शन्स टिक केले असतील, जे काही तुम्ही सर्कल केले असतील ते सर्व तुम्हाला जसेच तसे तिथं दिसतील। आणि इथं तुम्ही आता क्रॉस चेक करा विथ आन्सर की, जी NTA ची ऑफिशियल आन्सर की आलेली आहे त्याच्यासोबत तुम्ही OMR शीट क्रॉस चेक करा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचा आता ॲक्च्युअल स्कोअर किती येतोय। कारण आतापर्यंत आमच्याकडे जे विद्यार्थी कॉल करत होते असे भरपूर विद्यार्थी होते, ऑलमोस्ट 35% असे स्टुडंट्स होते ज्यांना कन्फर्म नव्हतं की त्यांना किती मार्क्स येत आहे। तर आता त्यांना कन्फर्म झालं असेल, कारण खूप विद्यार्थ्यांना लक्षात नव्हतं की त्यांनी तो सर्कल केलाय का, क्वेश्चन पेपरमध्ये टिक केला होता। तर असे सर्व जे डाऊट्स आहेत ते तुमचे क्लिअर झालेले आहे विथ दिस आन्सर की आणि OMR शीट। आता ही गोष्ट आपली राहिली बाजूला। जर तुम्हाला OMR शीटमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही तो डाऊट पण रेज करू शकतात। आजची लास्ट डेट होती, 13 तारखेपासून सुरू झालं होतं। मला इतका वेळ नव्हता व्हिडिओ बनवायला, म्हणून मी माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऑफिशियल ग्रुपला अपडेट टाकली होती की तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तिथं रेज करू शकतात क्वेश्चन। जर तुम्ही ते व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असाल तर तुम्हाला ते माहीत असेल, आणि ते फ्री ऑफ कॉस्ट ग्रुप आहे, म्हणून तुम्ही तिथं जॉईन करू शकतात फॉर ऑल द काउन्सिलिंग रिलेटेड अपडेट्स। त्याची मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल, म्हणजे तुम्ही लवकर जॉईन करा आणि तुम्हाला सर्व अपडेट्स जे आहे ते फ्रीमध्ये सर्व तिथं भेटून जातील। आता तिथं जर तुम्हाला काही तुमचे डाऊट रेस करायचं असेल, क्वेरी रेस करायची असेल तर 200 रुपीज पर क्वेश्चन तिथं तुम्हाला क्वेरी रेस करायला अमाऊंट दिली गेली होती। तर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आज लास्ट डेट होती त्याची, तर तुम्ही ते करू शकतात। अजून पण तुमच्या हातात वेळ आहे की मी हा सर्कल जो आहे तो केला नाही आहे, किंवा मी हे आन्सर टिक केलं नाही आहे, हे चुकून तिथं आलेलं आहे, तर हे तुम्ही तिथं सांगू शकतात। आता हा डाऊट तुमचा क्लिअर असेल। आता हे सर्व बाजूला ठेवून, बाकीच्यांनी जे सांगितलं ते सर्व बाजूला ठेवून, तुम्हाला ऑलरेडी हे समजलं असेल बाकीच्या यूट्यूब चॅनल्सवरून की हा जो आन्सर की आहे OMR शीट ते रिलीज झालेले आहे। पण आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं डिस्कस करणार आहोत। म्हणजेच काय तर ऑफिशियल आन्सर की आल्यानंतर खूप स्टुडंट्सचे कॉल आले, जो मी एक पोल पण टाकला होता व्हॉट्सअप ग्रुपला, पण मी नुकताच तो टाकलेला आहे म्हणून मी त्याबद्दल डिस्कस करणार नाही। त्याबद्दल आपण 2 दिवसानंतर डिस्कस करू, कारण विद्यार्थ्यांना वोट करायला वेळ लागतो। तर त्यावर पण आतापर्यंत मला जे तिथं भेटलेले आहे, जे काही रिव्ह्यूज भेटले, तर त्यावरून मी सांगेल। प्लस मी यूट्यूब चॅनलला पण पोल टाकला होता, त्यावरून आपण डिस्कस करू, आणि बाकी काउन्सिलरसोबत पण डिस्कस केलं होतं। आमच्या कॉल्सवर, आमच्या व्हॉट्सअप मेसेजेसवर जे काही स्कोअर आतापर्यंत आम्हाला दिसले ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू, आणि त्यावरून आपण एक कन्क्लुजन काढू की आपला जो कट ऑफ आहे त्यामध्ये आपल्याला आता आन्सर की नंतर काही बदल दिसणार आहे का, प्लस आपल्याला BMS आणि MBBS कसं भेटेल। तर ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यात सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे की MBBSचे सीट्स वाढलेले आहे। तर कोणत्या कॉलेजला सीट्स वाढले तर ते पण आपण शेवटी डिस्कस करणार आहोत। तर शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी जे ते आत्ताच क्लिअर होतील, तुम्हाला दुसरं काही बघायची गरज पडणार नाही। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सर्व इन्फॉर्मेशन द्यायची जबाबदारी माझी, पण तुमची जबाबदारी की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर पेड काउन्सिलिंगसाठी आपला हा ऑफिशियल नंबर आहे, इथं तुम्ही कॉल करू शकतात, व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात, आम्ही एक्सेप्ट करतो कॉल्स पण मेसेजेस पण। तर हा नंबर आहे, इट्स 8275518480, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। आणि कॉलचा वेळ एक ठरवून घ्या की तुम्ही 11 ते 6 मध्येच कॉल करायचा आहे, नाहीतर तो कॉल पिक केला जात नाही। जर तुम्ही एकदमच लेट कॉल केला तर ते अनऑफिशियल टायमिंग होते, तेव्हा आमचे जे सिनियर कन्सल्टंट आहे ते कॉल उचलत नाही। म्हणून तुम्हाला जर त्यांच्यासोबत जुळून घ्यायचं आहे, आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे, त्याबद्दल डिटेल्स डिस्कस करायचे, तर तुम्हाला या नंबरवर 11 ते 6 मध्ये कॉल करण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर जेव्हा पेड काउन्सिलिंग घ्याल तेव्हा आम्ही तुमच्यासाठी कधी पण उपलब्ध राहू, तुम्ही कधी पण कॉल करू शकतात आणि कधी पण तुमचे डाऊट्स जे ते क्लिअर करू शकतात। आपल्याकडे लिमिटेड काहीच नाही आहे की तुम्ही आत्ताच कॉल करा किंवा तेव्हाच कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा।
तर पेड काउन्सिलिंग नंतर सर्व जे डाऊट्स आहे तुमचे टाईम टू टाईम सॉल्व्ह होत राहतात आणि पेड काउन्सिलिंगमध्ये तुमचं पूर्ण रजिस्ट्रेशन, तुमची पूर्ण चॉईस फिलिंग आम्ही करत असतो. बाकीच्या काउन्सिलर्ससारखं किंवा बाकी मॅनेजमेंटसारखं आम्ही फक्त व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करत नाही. आमचं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे ते सर्वांसाठी फ्री आहे. तिथं सर्व अपडेट्स मी टाकते, तर ते फ्री ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन करू शकतात. पण त्यामध्ये एवढंच आहे की आम्ही तुमची इंडिव्हिज्युअल मदत करू नाही शकत अंटिल अँड अनलेस तुम्ही आमच्याकडे पेड काउन्सिलिंग घेतलेली आहे. तर पेड काउन्सिलिंगसाठी आम्ही सर्व पर्सनली तुमच्यासोबत डिस्कस करत असतो. आपण फक्त ग्रुपला मेसेज सेंड करत नाही, आपण इंडिव्हिज्युअल 1-to-1 काउन्सिलिंग सेशन्स घेत असतो. आपण पूर्ण ऑफिशियल मीटिंग पण 1-to-1च घेत असतो, म्हणजे पर्सनलीच घेत असतो, सर्व बल्कमध्ये घेत नाही. तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील असा आपण पूर्ण प्रयत्न करतो. आता तुमच्या हातात काय ऑप्शन्स आहे की तुम्हाला जर एवढा स्कोर आला किंवा एवढी रेंज आली तुमच्या स्कोरची, तर सर्व आपण बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा, आजचा आपला जो आउटकम आहे मोस्ट कॉमनली काय रेंज येणार आहे त्याचा हा आहे की अराउंड 450 to 550 ही जी रेंज आहे ही मार्क्सची खूप मोस्ट कॉमन रेंज आपल्याला दिसते. म्हणजे या दरम्यान खूप विद्यार्थ्यांना हे 450 to 550 पर्यंत जे मार्क्स ते भेटलेले आहे. या रेंजमध्ये खूप विद्यार्थी आहे, खूप मोठी संख्यामध्ये ह्या पर्सेंटेज स्टुडंट्स ऑफ पर्सेंटेज या स्कोरमध्ये बसलेले आहेत. तर आपला जो कट ऑफ आहे त्यावर काय फरक पडेल हे मी तुम्हाला पुढे सांगेल. पहिले मी तुम्हाला हे सांगते की मोस्ट कॉमन रेंज काय होऊ शकते. तर यामध्ये आपल्याला खूप विद्यार्थी दिसत आहे. नंतर जर डिस्कस केलं 550+ हे मी कशावरून सांगते, तर जे कॉल्स आले, जे मेसेजेस आले त्यावरून सांगते. नंतर डिस्कस केलं 550+, तर 550+ वाले पण खूप विद्यार्थी आहे, पण तरी याच्यापेक्षा खूप कमी जे स्टुडंट्स आहे त्यांना 550+ भेटलेले आहे. पण आहे तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये भरपूर विद्यार्थी अजून 550+ आहे. प्लस आपण महाराष्ट्राची काउन्सिलिंगला जास्त प्रायोरिटी देत असतो, म्हणून महाराष्ट्राचे स्टुडंट्स आम्हाला कॉल करत असतात. तुम्ही म्हणाल की SML जे आहे त्यामध्ये आमची रँक वरती येईल जर आमचा 450 to 550 मध्ये राहील तर तसं नाही. महाराष्ट्राच्याच विद्यार्थ्यांना 50+ पण खूप भेटलेले आहे. नंतर डिस्कस केलं 600+ बद्दल, तर 600+ खूप रेअर विद्यार्थी आहे, त्यांना असे खूप कमी विद्यार्थी आहे ज्यांना 600+ भेटलेले आहे. आणि 650 तर खूपच रेअर आहे. 650 पर्यंत अजूनपर्यंत इतके कॉल्स आले नाही आहे जेवढे आतापर्यंत येत होते. तर खूप कमी स्टुडंट्स आपल्याला दिसत आहेत. त्यात आपण जर लेटेस्ट न्यूजबद्दल डिस्कस केलं तर आता लेटेस्ट न्यूज आली आहे ऑफिशियल आन्सर की रिलीज झाल्यानंतर की 715 मार्क्स असलेला एक विद्यार्थी LNचा त्याला 715 मार्क्स ऑफिशियली भेटलेले आहे आफ्टर चेकिंग ऑफिशियल आन्सर की आणि त्याचं OMR शीट. तर एवढ्याचा आपण ऑल इंडिया रँक एक्सपेक्ट करू शकतो की ऑल इंडिया रँक 1 जे ते 715 पर्यंत येऊ शकतं. तर हे तुम्ही लक्षात घेऊन चला, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला राहायला पाहिजे, म्हणून मी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये एकाच व्हिडिओमध्ये सांगत असते. मी वेगवेगळे थंबनेल लावून 2-2 मिनिटाचे व्हिडिओ बनवत नाही, एकच डिटेलमध्ये बनवते, म्हणजे तुम्हाला सर्व जी लाईन आहे ती प्रॉपर लागली पाहिजे. तर आता या स्कोरमध्ये आपल्याला काय काय भेटू शकतं. तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की त्यांचे मार्क्स किती होते, त्यांची रेंज काय होती, तर ही इतकी डिफर करणार नाही असं मला वाटतं. तर जनरलची तुम्ही सेफेस्ट स्कोर धरून चला की 530+ मार्क्स येऊ शकतात. OBCचं पण 530, EWSचं 530 आणि STचं अराउंड 470, म्हणजे 10 मार्क तुम्ही डिडक्ट करून चला. आणि STचं तुम्ही सेफेस्ट स्कोर 410च धरून चला की एवढंमध्ये आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज भेटू शकतं. तर कट ऑफमध्ये इतका काही बदल आपल्याला दिसत नाही आहे. कट ऑफ थोडा कमी जाऊ शकतो कारण MBBSचे पण सीट्स वाढलेले आहे, पण इतके वाढले नाही आहे, फक्त 400 सीट्स वाढलेले आहे. ते आपण सर्व शेवटी डिस्कस करू. तर इतका कमी नाही जाणार, पण थोडाफार कमी जाऊ शकतो. 5-6 मार्कांचा डिफरन्स बसू शकतो. नंतर प्रायव्हेटसाठी काय, तर 30 मार्क तुम्ही कमी धरून चला. जेवढे आपले गव्हर्नमेंटचे कट ऑफ होते त्याच्यामधून 30 मार्क तुम्ही मायनस करा, तर तो प्रायव्हेटचा कट ऑफ निघेल. प्रायव्हेटच्या कॉलेजेसची फीज आपण सर्व इंडिव्हिज्युअली पेड काउन्सिलिंगमध्ये देत असतो, सर्व PDF देत असतो. पण आपण जर ओव्हरऑल डिस्कस केली तर अराउंड 60 to 70 लाख आपल्याला लागत असते. ओपन कॅटेगरीसाठी ते डिफर करतं कॉलेज टू कॉलेज. आता आपण जर पर इयर फीज डिस्कस केली तर 7 लाख ते 11 लाखापर्यंत आपल्या कॉलेजेसची फीज आहे. 15 लाख पण कॉलेजेसची फीज आहे. वेदांता पालघरची 15 लाख फीज आहे. तर ते डिफर करतं कॉलेज टू कॉलेज की तुम्ही कोणत्या कॉलेजला प्रेफरन्स देताय. मला तुम्हाला आता एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. आता काउन्सिलिंगमध्ये काय महत्त्वाचं असतं. आता खूप विद्यार्थी काय करतात, काउन्सिलिंगमध्ये नवीन असतात, खूप पॅरेंट्स पण नवीन असतात, ते घाबरून जातात, ते पॅनिक होऊन जातात, त्यांच्यामध्ये पेशन्स नाही राहत. तर मेनली काय होतं, आपले 3 राऊंड्स होतात. तर 3 राऊंडमध्ये जर तुमचं फिक्स आहे की तुम्हाला MBBS घ्यायचं आहे, पण तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये बघता की आपला नंबर तर कुठे लागतच नाही आहे, आपण तर खूप खाली येतोय, आपल्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे, तर तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये वाट बघता. दुसऱ्या राऊंडमध्ये पण येत नाही आपलं नाव, तर तुम्ही पॅनिक होऊन जातात की आता आपला नंबर लागेल की नाही. तर तुम्ही काय करता,
MBBSच्या फॉर्म फिलिंगमध्ये तुम्ही BDS पण चॉईसमध्ये टाकून देतात किंवा तुम्ही प्रायव्हेट कॉलेज टाकून देतात चॉईसमध्ये. तर प्रायव्हेट कॉलेजची चुकी तर बिलकुल करू नये आणि BDSची पण करू नये. जर तुमचं फिक्स आहे की तुम्हाला MBBSच करायचं आहे तर शेवटपर्यंत तुम्ही MBBSला धरून राहिलेलं पाहिजे. जर तुम्ही BDS चूज केलं तर थर्ड राऊंडमध्ये आपल्याकडे ऑप्शन राहत नाही, तुम्हाला BDS घ्यावंच लागेल, तुम्हाला ते सोडता येणार नाही. जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेज चूज केलं तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज पण घेऊनच घ्यावं लागेल, तुम्हाला ते पण सोडता येणार नाही. किंवा जर तुम्ही सोडलं तर तुम्ही ह्या काउन्सिलिंगमधून बाद होणार आणि तुम्हाला मग ऑल इंडिया कोटा खेळावं लागेल. म्हणून असं काही किचकट सिच्युएशन आपल्यासमोर नको यायला, म्हणून मी तुम्हाला सर्व जे परिस्थिती आहे, काय काय सिच्युएशन्स राहू शकतात ते सर्व तुमच्यासमोर डोळ्यासमोर आणते, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी जे आहेत ते क्लिअर होतील. नंतर चौथा राऊंडमध्ये तेच विद्यार्थी जातात ज्यांचं सिलेक्शन झालेलं राहत नाही. आता तुमचं फिक्स आहे की तुम्हाला MBBSच करायचं आहे, तुमचे मार्क्स थोडे कमी आहे कट ऑफपेक्षा, तर तुम्ही फोर्थ राऊंडपर्यंत वेट करा. फोर्थ राऊंडमध्ये असे स्टुडंट्स असतात ज्यांचे नंबर कुठेच लागलेले राहत नाही, तर ते सर्व स्टुडंट्स फोर्थ राऊंडमध्ये आलेले असतात. तर मे बी चान्सेस असतात की तुमचा नंबर फोर्थ राऊंडमध्ये लागू शकतो. सेम गोज फॉर BMS BHMS. आता खूप विद्यार्थी 1मध्ये ट्राय करतात BMS, सेकंडमध्ये ट्राय करतात, थर्डमध्ये आपण पॅनिक होऊन जातो की आपला नंबर लागेल का नाही. मग आपण काय करतो, BMSचे प्रायव्हेट कॉलेज किंवा BHMS टाकून देतो. तर BHMS टाकल्यानंतर आपल्याला ते घ्यावंच लागतं. MBBSमध्ये जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेज टाकले, बाकी टाकले तर ठीक आहे, पण चुकून जर तुम्ही वेदांता पालघर टाकलं तर वेदांता पालघरची फीस खूप जास्त आहे, तिथं आपल्याला रिझर्वेशन वाईज कन्सेशन भेटत नाही, तर ते एक त्याचा डिमोटिव्ह होऊन जातो की तुम्हाला ते कॉलेज थोडं विचार करून टाकायचं आहे, फक्त असंच टाकायचं म्हणून टाकू नका. तर असे खूप सारे आपल्याला ॲडव्हान्टेजेस काउन्सिलिंगचे दिसत असतात की काउन्सिलिंगमध्ये आपल्याला कोणकोणती गोष्टी समजत असतात. हे इतकं सोपं नाही आहे जेवढं तुम्हाला वाटतं आहे. तुम्ही जर कुठलं चुकून कॉलेज टाकून दिलं किंवा कुठली स्टेप जर तुम्ही चुकीची उचलली तर तुमचं पूर्ण काउन्सिलिंग खराब जाऊ शकतं आणि तुम्ही जर ते थोड्याफार पैशांकडे बघताय तर त्याच्यापेक्षा तुमचे अजून डबल टिबलचे पैसे जास्त जाऊ शकतात, खर्च होऊ शकतो आणि त्यात तुम्हाला फीस पण जास्त भरावं लागते. तर असं काही नको व्हायला, म्हणून सर्व नीट बघा, काउन्सिलिंग एक चांगली घ्या आणि त्यात थोडीफार काउन्सिलिंगच्या फीसकडे बघू नका, कारण तुमची काउन्सिलिंग जी आहे ती सेफेस्ट हातामध्ये जाते. आम्ही पर्सनल काउन्सिलिंग करतो, तर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका आणि रजिस्ट्रेशन पण आम्हीच करत असतो. नंतर आहे आयुष कोर्सेस. आता BMSसाठी मी ऑलरेडी जे प्रेफरेबल सिच्युएशन्स होते ते सांगितले तुम्हाला. नंतर BMSचा जो कट ऑफ आहे तो ऑलरेडी आपण पोस्ट केलेला आहे आपल्या चॅनलवर, त्याच्यामधून फक्त तुम्ही 10 मार्क डिडक्ट करा की एवढा राहू शकतो, कारण खूप विद्यार्थ्यांना जो रेंज आहे ते 450 to 550मध्ये येते, तर कट ऑफ थोडा कमी होऊ शकतो. आणि जे 600+ किंवा 650+ स्टुडंट्स आहेत ते अजून आपल्यासमोर आलेले नाही आहे, पण जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा सर्वच गोष्टी आपल्यासाठी क्लिअर होऊन जातात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की MBBSचे किती सीट्स वाढलेले आहे आणि ते कुठे समजतंय आणि कोणकोणते सीट्स वाढलेले आहे. तर आधी मी तुम्हाला सीट मॅट्रिक्स दाखवते की हे कुठे समजतंय की 400 सीट्स वाढलेले आहे. तर हे आपल्याला लेटेस्ट सीट मॅट्रिक्स दिसतंय 2026-27चं फॉर MBBS. तर यामध्ये स्टेट वाईज तुम्हाला सर्व गोष्टी दिसत असतात की कोणत्या स्टेटमध्ये किती टोटल सीट्स वाढले आणि टोटल नंबर ऑफ सीट्स पण तुम्हाला दिसतील. पण मी तुम्हाला आधी स्पेसिफिक महाराष्ट्राचं सांगते. इथे तुम्हाला महाराष्ट्र स्पेसिफाय होत असेल 20 नंबरला की महाराष्ट्राचे सीट्स किती वाढलेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये टोटल जर आपण बघितलं तर हायलाईट अमाऊंट जी आहे ती टोटल 400, तर टोटल इथे तुम्हाला 400 दिसत असेल, तर ही महाराष्ट्राची इन्क्रीज सीट्स ऑफ नंबर आहे की टोटल 400 सीट्स वाढलेले आहे. आणि हे टोटल नंबर ऑफ सीट्स आहे की एवढे टोटल नंबर ऑफ सीट्स आपल्या हातात आहे. इथे तुम्ही बघू शकता टोटल सीट्स आणि सीट्स इन्क्रीज्ड. तर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता 400 सीट्स कोणत्या कॉलेजचे वाढले तर हे आता आपण डिस्कस करू. तर इथे तुम्ही बघू शकता की सर्वात पहिलं कॉलेज जे ते आपलं गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहे. गव्हर्नमेंट MBBS कॉलेज नाशिकचे टोटल 50 सीट्स जे ते इन्क्रीज झालेले आहे. आता टोटल सीट्स कसे मोजले जातात आणि नवीन सीट्स कसे येत असतात, म्हणजे नेहमीच नवीन कॉलेज येतं का तर नाही. काही असे कॉलेजेस असतात जे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड असतात खूप आधी, पण त्यांचे सीट्स जे ते वर्षानुवर्ष वाढत असतात. ते सीट्स वाढण्यासाठी आपले एक जे नोटीस आहे ते देत असतं, तर ते आपले जे सीट्स आहे ते वाढवून देतात. ते मध्ये 50 वाढतात, 100 वाढतात, 150 वाढतात. डिपेंड करतं ऑन कॉलेज टू कॉलेज की त्यांचं सीट इंटेक किती राहायला पाहिजे. तर ते सर्व चेक होऊन आपल्याला येतं की यांचे एवढे सीट्स वाढले. तर हे जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिकचं आहे हे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड कॉलेज आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की टोटल 50 सीट्स जे ते इन्क्रीज झालेले आहे. म्हणजे हे नवीन आहे का तर नाही, याच्यामध्ये फक्त सीट्स इन्क्रीज झाले. नंतर प्रायव्हेटचे 2 कॉलेजेस असे आले जे नवीन आहे, जे ऑलरेडी एस्टॅब्लिश नाही आहे, न्यू कॉलेज आहे. अजून जे ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे त्यांचे टोटल सीट
कंप्लीट इंटेक आपल्याकडे आलेला नाही आहे. जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला अपडेट देऊनच देईल. तर आता प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असे काही कॉलेजेस आहेत जसं की BSP मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल निमानी भडगाव छत्रपती संभाजीनगर याचं इथलं कॉलेज आहे. तर टोटल तिथं 150 सीट्सचे इंटेक आहे आणि हे न्यू कॉलेज आहे. टोटल 150 सीट्स आपल्या इथं वाढत आहे आणि याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे की 7 नवीन कॉलेजेस आले BMSचं पण MBBSचं पण, तर तुम्ही तिथं अजून डिटेलमध्ये बघू शकतात. नंतर सेकंड जे आपलं कॉलेज आलं आहे ते आलं आहे माऊली मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अंजनी खुर्दळ तालुका लोणार बुलढाणा. आता इथं जे टोटल सीट्स वाढले ते 100 सीट्स वाढलेले आहे आणि हे न्यू कॉलेज आहे. म्हणजे 150 + 100 + 50 तुम्ही करून घ्या की टोटल आपले जे ते सीट्स किती वाढले असतील. 300 सीट्स इथं दिसत आहे तुम्हाला. आता डीममध्ये जर बघितलं तर कोल्हापूरला DY पाटीलला डीम कॉलेजेसमध्ये टोटल 50 सीट्स जे ते इन्क्रीज झालेले आहे DY पाटील कोल्हापूरला. नंतर MGM कमोठे नवी मुंबईला बघितलं तर इथं पण 50 नवीन सीट्स जे ते इन्क्रीज झालेले आहे. तर इथं तुमचा जो टोटल नंबर ऑफ सीट्स आहे ते दिसतंय की टोटल नंबर ऑफ इन्क्रीज सीट्स जे ते टोटल 400 आलेले आहे. म्हणजे 400 सीट्स जे ते आपले नवीन वाढलेले आहे ह्या वर्षी फॉर MBBS. म्हणजे आपल्याला इथं कट ऑफ थोडा कमी दिसेल, इतका काही कट ऑफमध्ये बदल होत नाही. तुम्हाला खूप लोक सांगतील की कट ऑफ कमी जाईल, सीट्स वाढले MBBSचे, तसं काही होत नाही. 400 सीट्समध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन थोडीफार कमी दिसेल. तुम्हाला जर तुमचे मार्क्स एकदम 1-2 नंबरने कमी असतील कट ऑफपेक्षा तर तुमचा नंबर लागायचे चान्सेस असतील. पण जर तुमचे मार्क्स एकदम 10-15 मार्क्सने कमी असतील तर मग ते शक्य नाही. तुम्हाला जर लास्ट राऊंडपर्यंत वेट करायचं, तुमच्यामध्ये जर पेशन्स असेल तर वेल अँड गुड, तुम्हाला मध्ये कॉलेज नक्की भेटेल. पण जर तुमचं असं आहे की नाही मला पहिल्याच राऊंडला कॉलेज पाहिजे तर मग तुम्ही BDS घेऊन सोडू शकतात. कारण तसं पॉसिबल नाही. तुम्हाला एकदा पेशन्स ठेवावं लागेल, नाही तर मार्क्स घ्यावे लागतील, नाही तर पैसे भरावे लागतील. तिघींमधून काहीतरी एक तुम्हाला गोष्ट लागेल. आता पेड काउन्सिलिंगसाठी मी ऑलरेडी तुम्हाला जे काही डिटेल्स होते ते ऑलरेडी दिलेले आहे. सर्व जे फीज डिटेल्स आहे, ऑफिस पत्ता आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जाईल. जर तुम्हाला ऑफिसला भेटायचं आहे तर आमचं जे ऑफिस आहे ते जळगावला आहे. जळगावला जर तुम्ही आले तर गोलानी मार्केटला आपलं ऑफिस आहे. तुम्हाला जर जवळ असेल तर तुम्ही येऊ शकतात. पण आपले सर्व जे प्रोसेस आहे ते ऑनलाईन होत असतात. तुम्ही तिथं येऊन पण तेच बोलणं करून घेणार जे आपण कॉलवर करू. पण तुम्हाला फक्त एक ट्रस्टवर्दी जे गोष्टी आहे ते भेटल्यावर जर समजत असतील तर मग तुम्ही ते पण प्रेफर करू शकतात. आम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोघी प्रेफर करत असतो. जर तुम्ही लांब असाल तर आमच्याकडे आतापर्यंत जी अमाऊंट ऑफ प्रपोर्शन आहे ऑफ पेड काउन्सिलिंग ती ऑनलाईनच आलेली आहे. कारण ऑनलाईनमध्ये खूप सोयीस्कर असतं. सर्वांना ट्रॅव्हलिंगमध्ये इतका वेळ जात नाही, खर्च जात नाही, तर त्या सर्व गोष्टी सोयीस्कर असतात. म्हणून ऑनलाईन पण तुम्ही घेऊ शकतात. आपले रेट सेम आहे. ऑनलाईनमध्ये पण आम्ही तेवढीच मदत करतो जेवढी ऑफलाईनमध्ये करतो. तुम्हाला अजून काही पण डाऊट असेल तर कमेंट सेक्शन ऑन आहे तुमच्या लोकांसाठी. तुम्ही सांगू शकतात की व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुम्हाला दुसरा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सर्व गोष्टी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. व्हिडिओला लाईक करू शकतात तुम्हाला जर माझी डिटेल इन्फॉर्मेशन पटली असेल तर. आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या हितासाठी सांगते, माझ्या नाही. कारण मी सर्व डिटेल्स जे अपडेट्स जे ते तुमच्यासाठी प्रोव्हाइड करते. त्यात माझा इतका फायदा काहीच नाही आहे. जर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. थँक्यू.